नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रमा, अक्षय आणि रेवा त्यांच्या स्टॉलवर बोलतच असतात. तेवढ्यातच तेथे शशिकांत मुकादम टाळ्या वाजवत वाजवत येतो व म्हणतो की मस्त चाललंय, मस्त चाललंय तुमचं. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्या माझ्या मुलाला रस्त्यावर बसून ताटं खरकटी झालेली चमची पुसायला लावते आणि म्हणते, मी नीट सांभाळते माझ्या मुलाला. असं सांभाळतेस? हा फडतूस वडापाव विकायला लावतेस. वाटोळं केलं तू माझ्या मुलाचं. कदमांचा राजपुत्र त्याचं कुत्रं बनवलंय. या वाघाच्या बछड्याला काय बनवलंस तू, शेळी? तर लगेच अक्षय शांतपणे त्याला म्हणतो, तुम्ही कशासाठी आला आहात तिथे आणि कोण बछडा? हा बछडा पिंजऱ्यातून बाहेर आलाय आणि मोकळा झालाय, स्वतःच्या हिमतीवर पैसे मिळवतोय. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? लगेच त्यावर शशिकांत मुकादम म्हणतो की मुकादमांचे नाव तू धुळीत मिळवलेस. त्यावर लगेचच अक्षय त्याला म्हणतो की कोणतं नाव, कोणता पैसा, प्रॉपर्टी, सगळ्याला लाथ मारून मी आलोय. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? त्यावर एक गिऱ्हाईक मागणं येतं आणि अक्षयला म्हणतं, ए अक्षय, 4 वडापाव दे. अक्षय जायला लागतो तर लगेच शशिकांत मुकादम त्या गिऱ्हाईकावर चिडतो आणि म्हणतो, कुणाला वडापाव मागतोय, समजतंय का तुला? एका फूड इंडस्ट्रीचा मालक आहे तो. त्यावर लगेच अक्षय त्याला समजून सांगतो की तुम्ही गिऱ्हाईकांना का छळतात? त्यावर लगेच शशिकांत मुकादम म्हणतो की गिऱ्हाईक, काय ही तुझी भाषा? अरे, इंटरनॅशनल क्लायंट बरोबर 5 स्टारमध्ये मीटिंग करणारा तू, या दळबद्रीला तू गिऱ्हाईक म्हणतोस? आलेख घसरलाय तुझा, याला सक्सेस नाही फेल्युअर म्हणतात. एवढ्यात गिऱ्हाईक येते आणि परत अक्षयला आवाज देते. त्यावर शशिकांत मुकादम परत गिऱ्हाईकाला बोलायला लागतो. त्यावर अक्षय म्हणतो, हात जोडतो मी तुम्हाला. इथे रस्त्यावर तुमची विकृती नका दाखवू. आम्हाला छळून पोट नाही भरलं तर आता गिऱ्हाईकांना छळतायत. हात जोडतो तुमच्या पुढे, जा घरी जा. असे म्हणून अक्षय आणि रमा परत त्यांच्या वडापावच्या गाडीवर काम करण्यासाठी जातात. लगेच शशिकांत मुकादम म्हणतो, वाट लागली माझ्या मुलाची, वाट तुझ्यामुळे. मला लाज वाटते. त्यावर लगेच अक्षय म्हणतो, मला नाही लाज वाटत, आणि मोठ्या मोठ्याने गिऱ्हाईकांना आवाज द्यायला लागतो, वडापाव घ्या, वडापाव, गरम गरम वडापाव. हे पाहून तर शशिकांत मुकादम अजूनच चिडतो. त्यावर रमा त्याला म्हणते की जाऊ द्या ना, कशाला नादी लागतात ते? अरे, माऊली काकांना त्यांची बायको खूप बोलत असते. ती म्हणत असते, कशाला दिली एऱ्या गेऱ्याला आपली गाडी चालवायला? माझा मावस भाऊ मागत होता ना. त्यावर लगेच ते माऊली काका म्हणतात की अगं शांत हो, शांत हो, जाता येता लोक बघतायत ना. त्यावर लगेचच ती काकू चिडायला लागते त्यांच्यावर. तर तेवढ्यात त्यांना येऊन एक माणूस सांगतो की तुमच्या गाडीवर राहाडा झालाय. मग ते लगेचच तिकडे जातात. इकडे रमा झालेल्या प्रकारामुळे खूप घाबरलेली असते. ती अक्षयला म्हणत असते, तुम्ही नका जाऊ पार्सल द्यायला. त्यावर लगेच अक्षय तिला समजून सांगतो की आपण घाबरायचं नाही. गेलेत ते शशिकांत मुकादम आणि त्यांनी पाळलेली चिचुंद्री. आपण आपलं काम करत राहायचं आणि गिऱ्हाईक तुटू द्यायचे नाही. या विषयावर आपण बोलू घरी गेल्यावर. असे म्हणून अक्षय तेथून निघून जातो. अक्षय गेल्यानंतर लगेच शशिकांत मुकादम गाडीवर येतो आणि रमाला म्हणतो, एक वडापाव दे. त्याचा आवाज ऐकून रमा खूप घाबरते. त्यावर लगेच तो म्हणतो, काय झालं, घाबरतेस कशाला? तुला हवं होतं ना, तेच केलंस तू. रस्त्यावर आणलं माझ्या मुलाला. यू आर डन युअर जॉब. स्वतःच्या लायकीचं बनवलंस तू त्याला. हेच हवं होतं ना तुला? असे खूप चिडून तिला म्हणत असतो आणि म्हणतो की जिंकलीस तू. माझा मुलगा रस्त्यावरचं सुद्धा कधी खात नव्हता. त्याला पाणीपुरी पाहिजे असेल तर ती सुद्धा 5 स्टारमधून येत होती. माझा मुलगा तुझ्यामुळे बाप बनू शकला नाही आणि तू काय केलं, रेवाचं बाळ मारलंस. 4-4 करोडच्या गाड्या घेऊन फिरवत होता माझा मुलगा आणि आज वडापावची गाडी घेऊन फिरतोय आणि म्हणतोय वडापाव घ्या, गरम गरम वडापाव घ्या. कुणामुळे? तुझ्यामुळेच ना. खूप चिडून तिला म्हणत असतो आणि त्या रागाच्या भरातच तो पूर्ण गाडीवरचे सामान खाली फेकून द्यायला लागतो. त्यावर रमा त्याला म्हणते की काय करताय तुम्ही, रस्त्यावर तमाशा करताय. त्यावर लगेच शशिकांत मुकादम तिला म्हणतो की तुझ्यासारख्या मुलीला ना पायाखाली चेचायला पाहिजे. तुझा तर आता मी जीव घेईन. असे म्हणत तिच्याकडे जात असतो. तेवढ्यात लगेच अक्षय येतो आणि त्याला ढकलतो आणि म्हणतो, काय करतोय तुम्ही शशिकांत मुकादम? त्यानंतर रमाला जवळ घेतो आणि शशिकांत मुकादमांना म्हणतो की काय करताय तुम्ही, तुमची लायकी दाखवलीत. रात्री अपरात्री काय काय काळे धंदे करतात ना, सगळं कळलंय आम्हाला. त्यापेक्षा आम्ही जे करतोय ना ते तर कधी पण योग्यच आहे. असे म्हणून तो रमाला सावरत असतो.
अक्षयचं हे बोलणं ऐकून शशिकांत मुकादमांना खूपच राग येतो. तो शेजारच्या स्टॉलवरचा पेट्रोलचा कॅन घेतो आणि यांच्या स्टॉलवर टाकतो आणि यांच्या गाडीला पूर्ण आग लावून देतो. त्यावर अक्षय त्यांना हात जोडत असतो, असे करू नका, करू नका, पण तो काही ऐकतच नाही. गाडीला आग लागते. त्यामुळे अक्षय आणि रमाला खूपच टेन्शन येते. ते खूप टेन्शनमध्ये असतात. त्यांना समजतच नसते की आता काय करावे. त्यावर लगेचच रमा अक्षयला म्हणते, आता काय करायचं आपण? माऊलीदादांना काय सांगायचं? रमा असे खूप मोठ्या मोठ्याने रडत असते आणि अक्षयला म्हणत असते. तेवढ्यात तिला तिला आठवते की पैसे आतमध्येच राहिले. ती मध्ये जायला लागते. तर लगेच अक्षय तिला म्हणतो, मध्ये जायचं नाही रमा. त्यावर रमा म्हणते की आतमध्ये पैसे आहे, ते कसे जळू द्यायचे? असे म्हणून रमा आतमधले पैसे काढण्याचा प्रयत्न करत असते आणि ती ते पैसे काढते. तेवढ्यातच अक्षय पाण्याची बादली घेऊन येतो आणि आग विझवायचा प्रयत्न करत असतो. दोघेही खूप प्रयत्न करत असतात. दोघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्यावर लगेचच शशिकांत मुकादम म्हणतो की सगळं संपलं. ह्या असल्या लोकांबरोबर ना असंच व्हायला पाहिजे. त्यावर अक्षय फार चिडतो आणि त्याला म्हणतो, अरे निर्लज्ज माणसा, आतापर्यंत तू माझा बाप आहे म्हणून मी तुझी राखली होती, पण आता तू माझ्या बायकोवर हात उचललास, तिच्या कष्टांची थट्टा केलीस, आता नाही सोडणार. असे म्हणून तो त्याची गचंडी धरतो आणि म्हणतो की आता तुम्ही लावलेल्या या आगीत जोपर्यंत तुमचा अहंकार जाळीत नाही तोपर्यंत ही आग मी विझू देणार नाही. आता पाहूया कोणात किती आहे दम. मुकादम विरुद्ध मुकादम. त्यावर लगेच शशिकांत मुकादम म्हणतो, आता मजा येईल बछड्या. मुकादम विरुद्ध मुकादम. त्यातच तिथे माऊली काका आणि त्यांची बायको येते. ती गाडीला आग लागलेली पाहून खूपच चिडते आणि म्हणते, राख रांगोळी केली यांनी आमच्या धंद्याची, राख केली पूर्ण धंद्याची या नवरा बायकोने. त्या एकदा भांडे घासायला लावले, त्यावर वडापाव नाही दिला, फक्त चुरा दिला, म्हणून हिने राग काढलाय माझ्या गाडीवर. पण ती रमाला धरायला जाते तर लगेच माऊली काका तिला मागं ओढतात आणि म्हणतात, काय करतेस ही? तुला वेड लागले की काय? त्यावर रमा हात जोडून त्यांना म्हणते की ही नाही जाळली तुमची गाडी आणि ह्या गाडीतले फक्त एवढेच पैसे वाचवू शकलो. आणि पैशाचा डबा त्या मावशीच्या हातात देते आणि म्हणते की आम्ही नाही जाळली तुमची गाडी. त्यावर लगेच शशिकांत मुकादम म्हणतो की असंच पाहिजे तुम्हा लोकांना. माझ्या मुलाला वडापावच्या गाडीवर बसवता की काय? हिनेच जाळली ही गाडी. करा वसूल आता हिच्याकडून सगळं. ह्या भरपाई करून तुमच्या गाडीची. असे म्हणून तो रेवाला घेऊन तिथून निघून जातो. त्यावर लगेच अक्षय माऊली काकांना आणि त्यांच्या बायकोला म्हणतो की माऊली, हे बघा, आम्ही नाही जाळली ही गाडी, ह्या माणसानेच जाळली. नाहीतर तुम्ही ह्या लोकांना विचारा. दुर्दैवाने तो माझा बाप आहे आणि मी त्याला म्हणतो तसे वागत नाही, म्हणून तो असा सूड काढतोय आमच्यावर. मला माहीत आहे ह्या गाडीची किंमत खूप आहे. आम्ही सर्व पैसे देऊ. तेवढ्यात काकू म्हणते की कुठून देणार तुम्ही पैसे? तुमच्याकडे आहेत का पैसे? आणि माऊली काकांना म्हणते, चला आपण पोलिसात जाऊ. त्यावर माऊली काका म्हणतात की जरा शांत बस, केव्हापासून नुसती बडबड 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 करत आहात. त्यावर ते अक्षयला म्हणतात की माऊली, मला माहीत आहे तुम्ही दोघे माणसे खूप सज्जन आहात, पण मी तुम्हाला माझी दुसरी गाडी देऊ शकत नाही, नाहीतर तुमचा बाप मलाच आग लावेल. असे म्हणून ते दोघे तिथून निघून जातात. इकडे सीमा खूप काळजी करत असते रमा अक्षयची. तिला खूप टेन्शन आलेलं असतं की ते दोघे काय करत असतील आणि देवाकडे प्रार्थना करत असते की त्या दोघांना सुखरूप ठेव. तेवढ्यात तेथे रमाचे काका येतात आणि म्हणतात की अक्षय रमा कोठे आहेत? किती दिवस झाले ते फोन उचलत नाही आहे. त्यावर सीमा त्यांना म्हणते की त्यांना घरातून काढून दिलंय. त्यावर लगेच काका म्हणतात की रमाने आम्हाला कळवले का नाही? आम्हाला नाही, निदान तिच्या आईला तर सांगायचे. रमाच्या काकाला आणि सीमाला पण खूप टेन्शन येत असते रमा आणि अक्षयची. इकडे रमा पण खूप टेन्शनमध्ये असते. तिला पण काहीच सुचत नसते आणि झालेला प्रकार ती आठवत असते. खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती रडत पण असते. तेवढ्यात तिथे अक्षय येतो आणि बघतो तर अक्षय तिला हलवतो आणि म्हणतो, भाजी आपली करपली असती ना. अक्षयच्या लक्षात येते रमा टेन्शनमध्ये आहे. तो तिला म्हणतो, तू बस, मी स्वयंपाक करतो. त्यावर अक्षय तिला साईडला बसवतो आणि स्वतः
स्वयंपाक करायला लागतो. त्यावर लगेच रमा त्याला पाहून विचार करत असते, हे सगळं नीट होण्यासाठी आता काय करावं लागेल? काहीच सुचत नाहीये. दुसऱ्याने दिलेली गाडी तर माझ्यामुळे जळाली. त्यांचा बिझनेस जर माझ्यामुळे बिघडला तर? मला आता दुसरा उपाय दिसतच नाहीये. इतके कष्टाचे आणि भयंकर आयुष्य यांच्या वाट्याला यावं, याहून भयंकर काय असेल? खरं तर यांच्या वाटेला खूप चांगलं आयुष्य यायला हवं. हे सगळं माझ्यामुळेच त्यांच्या वाटेला आलंय, असा विचार रमा करत असते आणि तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. आणि इकडे अक्षय स्वयंपाक करत असतो. त्याच्या लक्षात येतं की रमा खूप टेन्शनमध्ये आहे. मग तो केलेली चपातीला छिद्रे पाडतो आणि रमाला दाखवत म्हणतो की हे बघ ना रमा, मला नाही जमते, सगळं खराब झालंय. त्यावर रमा म्हणते, असं होऊ शकत नाही. मला माहीत आहे तुम्ही हे सर्व कशासाठी करतायत ते. आणि ती अक्षयकडे येते आणि म्हणते, बघू मी स्वयंपाक करते. त्यावर अक्षय तिला थोडं समजावून सांगतो आणि तिच्या जागेवर नेऊन बसवतो. मित्रांनो, उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की रमा जेवता जेवता विचार करत असते की मी नसेल तर तुमच्या आयुष्यातला आनंद परत येईल, मी नसेल तर सर्वच नीट होईल. इकडे अक्षय रमाला शोधत असतो आणि इकडे शशिकांत मुकादम सीमाला खूप रागवून विचारत असतो की रमाच्या घरचं कोणी आलतं का इथे आणि तू त्याला लपवलंयस? मग त्यानंतर सीमा खूप घाबरते आणि आनंदला इशारा करून सांगते की बाहेर रमाचे काका आहेत. इकडे रमा रस्त्याने जात असते आणि गळ्यातलं मंगळसूत्र हातात घेऊन विचार करत असते की हे मंगळसूत्र माझ्या जीवनाचं सूत्र आहे, याला मी मरेपर्यंत कधीच वेगळं करणार नाही, असे विचार करत ती चाललेली असते. इकडे भूषणचा फोन येतो अक्षयला आणि त्याचे बोलणे ऐकून अक्षयला खूपच धक्का बसतो. मित्रांनो, उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.